आता मागच्या 1-2 दिवसांमध्ये काही शेतकऱ्यांचे फोन आले होते की आमच्याकडं कापसाचा भाव 7,700 रुपयापासून सुरू होतोय, 7,800 रुपयापर्यंत भाव मिळतोय किंवा 8,000 रुपये भाव मिळतोय। तर निश्चितच अनेक ठिकाणी देशभरामध्ये कापूस दरामध्ये आपल्याला काहीसे चढ-उतार दिसून येतात। आता हे चढ-उतार का दिसून येत आहेत यासाठी आपल्याला कापूस बाजारामध्ये या जानेवारी महिन्यात संपूर्ण जानेवारी महिन्यात नेमक्या काय घडामोडी घडल्या त्याकडे आधीच बारकाईने बघावं लागेल। त्यानंतर सध्या कापूस बाजारात सुरू असलेल्या चढ-उताराचा संबंध आपल्याला लावता येईल। आता 31 डिसेंबरपर्यंत कापसाची आयात शुल्क मुक्त होती। 1 जानेवारीपासून कापूस आयातीवरती शुल्क लागू झालं होतं। त्यामुळे देशातल्या बाजारामध्ये कापूस दरवाढीला एक पोषक वातावरण निर्मिती झाली होती। आता जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये कापसाचा बाजारभाव जो सरासरी आपल्याला 7,000-7,300 रुपये आधी डिसेंबरमध्ये दिसून येत होता तो वाढून 8,000 रुपयांच्या पुढे गेला। 12-13 जानेवारीपर्यंत कापसाचा बाजारभाव हा सरासरी 8,000 रुपये आणि जो कमाल भाव होता म्हणजे जास्तीत जास्त भाव जो आपल्या राज्यातल्याच बाजारांमध्ये मिळाला तो 8,500 रुपये ते 8,900 रुपयांच्या दरम्यान पोहोचला होता। परंतु नंतर लगेच बाजारामध्ये चढ-उतार सुरू झाले आणि बाजारामध्ये कापूस दरवाढ स्थिरावण्यास किंवा थांबण्यास महत्त्वाचं कारण ठरलं ते म्हणजे CCI। आता यंदाच्या हंगामात जर तुम्ही सुरुवातीपासून आपला व्हिडिओ ऐकत असाल किंवा कापूस बाजाराची माहिती ऐकत असाल तर आपण वेळोवेळी चर्चा करत होतो की यंदा CCIचा आधार कापूस बाजाराला असणार आहे। कारण खुल्या बाजारामध्ये कापसाचे भाव कमी होते, हमी भावापेक्षा 1,000 किंवा 800 रुपयांच्या दरम्यान भाव कमी होते। या परिस्थितीमध्ये CCIला हमी भावानं कापूस विकणं आपल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होतं।